बदलापूर मोहपाडा बनाम लिटिल स्टार धारोळ संघ. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. झीलची संधी असेल. विशाल येथील चेंडू काले मात्र त्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. ओव्हर द लाईन स्टेट ड्राईव्ह. राहुलच्या बॅटमधनं बिगिट षटकार डिझाईन. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉप एज असेल. चेंडू काल क्षेत्ररक्षक येतील आणि चुकी तर अजिबात नसेल. थोडंसं फंबल झालं होतं अनिकेत आणि अमित मध्ये. तर त्या फंबलला मात्र कव्हर केलं आणि फलंदाजी इथे मात्र बाद झाला गेला. विचार केला तर खूप मोठं नाव असेल या धारोळ संघाचं. या धारोळ संघाविषयी सर काय म्हणाल आपण? नक्कीच मनोज सर, आपण विचार केला धारोळ संघ या ठिकाणी खूप फॉर्म मध्ये आहे आपण पाहतोय. तर तो धारोळ संघ आज आपण कासगावच्या मैदानावर खेळत असताना पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र अतिशय वेगानं या फलंदाजानं फेकला होता आणि दुसऱ्या चेंडू मात्र पिस केला होता. त्या चेंडूवर कुठलीही धाव नाही आणि तिसऱ्या चेंडू मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इथे क्षेत्ररक्षक आतकी तितकंच नडलं आणि त्यात मात्र फलंदाजाला मैदानाच्या मात्र बाहेर यावं लागलं. अतिशय धारोळ संघाचं कौतुक आणि दोन्ही संघाचं मी या ठिकाणी चांगलं कौतुक करीन की या ठिकाणी दुसरा आपण सामना पाहतो या ठिकाणी दुसऱ्या फेरीतला. तर अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज करतोय गोलंदाज जितेंद्र शेंडे. अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल कारण या फलंदाजाचा विचार केला मोहपाडा संघ सुद्धा कमी नाही आहे. दोन्ही संघ या ठिकाणी मात्र तलवारीच्या दारीसारखं मनोसर म्हटलं होतं तशाच पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पूर्ण प्रेक्षकांच्या मनाला इथे नजरा लागल्या गेल्यात. आपण म्हणतोय ना मनोसर सकाळपासून म्हणतोय ना की मित्रांनो चहापेक्षा गरम चहाची किटली असते. चहापेक्षा गरम चहाची किटली असते. झाडाची शोभा झाडाच्या फुला पानापासून असते आणि या मंचाची शोभा मित्रांनो प्रमुख पाहुण्यापासून असते. याबद्दल मनोसर आपण काय म्हणा या ठिकाणी उंचावला चेंडू क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करणार नाही. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. मनोसर आपण काय सांगाल? नक्कीच चहाची किटली ही चहापेक्षा गरम असते हे मात्र नक्कीच आहे. कारण विचार केला तर अतिशय असा घमासाने इथं आपण मैदानात पाहतोय. विचार केला तर खेळाडूंपेक्षा जास्ती धडधड ही प्रेक्षकांची वाढलेली असते. एखाद्या चेंडूवर 4 धावांची गरज असेल, एखाद्या चेंडूवर 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल तेव्हा मात्र खेळाडूंपेक्षा या प्रेक्षक असतात. मात्र प्रेक्षक नसले तर क्रिकेटला ही मजाच नसते. आणि तुम्ही म्हटलं गेलं की चहापेक्षा चहाची किटली गरम असते. तसं विचार केला तर खेळाडूपेक्षा की प्रेक्षकांची ही मनांची धडधड काय होईल काय नाही आहे ही मस्त जास्ती असते. आज दरम्यान विकेटचं पतन होते. बंटी बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद केला जाईल. बंटी मैदानात जातोय. इनर नंबर 4चा फलंदाज आपण पाहतोय संतोषला. संतोषचा आपण हा विचार केला तर संतोष एक खूप मोठा फलंदाज आहे. काही कारणास्तव मात्र बॅकफुटला आला गेलं थोडासा. बॅटिंग लाईन त्याची थोडीशी मात्र इथे मात्र अप्रतिम फटका. कव्हर ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्हच्या मदतीने दापल कव्हर धावसंख्या एवून टेपल्या. चौकार येतोय. चौकारच्या मदतीने दापल पुढे सर केलं तब्बल 10 धावा. अजूनही काहीचे चेंडू शिल्लक असतील. पहिला षटकार आला होता. त्या षटकाराला इथे मात्र झुगारून गोलंदाजी केली जाते. दडपणामध्ये गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी. एक षटकार आला होता. षटकाच्या मदतीने मात्र अकाउंट खोललं होतं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. P1चं षटकात तळलं जात आहे. संतोषच्या बॅटमधनं मात्र चौकार तर आलाय. ॲज दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. इथे मात्र पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अनंत गावंडा मॅन फ्रॉम चिंचवली. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पाहतोय नाना पांगारा मॅन फ्रॉम कासगावाडी. नानाशीद असावं पुन्हा एकदा काटपेटी सायने चेंडू चाललाय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जोपर्यंत उचलून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा. बघा अपिली बघा या धारोळ संघाची. बरीचशी वर्ष झाली गेली. जवळजवळ 18 ते 19 वर्ष झाली गेली. या धारोळ संघाच्या माध्यमातून अप्रतिम खेळी केली जाते. त्यापर्यंत नवीन नवीन फलंदाजांनाही खेळाडूंनाही संधी दिली जाते धारोळ संघाच्या माध्यमातून. आज कुठेतरी एक चांगला संघ आपण पाहतोय. मजबूत स्थितीत हा संघ पाहतोय. विचार केला तर फक्त अजयची कमतरता भासली जाते.
या संघामध्ये धारोळ संघाचा विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा घेतली जाते. स्वर्गीय रतनदादा पाटील आणि राजूदादा पाटील, सौजन्य राजूदादा पाटील यांच्या प्रेरणाखाली मात्र जी स्पर्धा भरवली जाते, महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेतही मात्र धारोळ संघाने पुणेरी पलटण या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता आणि तोच हा धारोळ संघ पाहतोय. धारोळ संघाचा विचार केला तर मलंगड या ठिकाणी मात्र क्वालिफाय झाले गेले आणि त्याच दिवशी मात्र विचार केला तर याच संघामध्ये सगळ्यात जास्ती अनुभव असलेले फलंदाज आणि अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले आमचे लाडके अध्यक्ष सुनीलजी शेंडे यांच्या माध्यमातून 8 चेंडू आणि 8 षटकारही ठोकले होते. मात्र त्या मलंगड चषकामध्ये मलंगड चषक अजूनही चालू असेल. विचार केला उद्याचा शेवटचा दिवस त्या मलंगड चषकाचा आपण पाहाल, त्या ठिकाणी क्वालिफाय झाला गेला आहे धारोळ संघ मात्र काल. तर अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक असेल त्या दिवसासाठी आणि आजच्या दिवसासाठी दोन्ही संघांसाठी. विश ऑल द बेस्ट. आज मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. एक संपल्यानंतर दापल कफर धावसंख्या 13 धावा. अप्रतिम स्टॉक आपण पाहतोय. झेल तर उडालाय चेंडू खाली शतरक्षक येतील मिलिंद च्या माध्यमातून चुका तर अजिबात नसतील. फलंदाज बाद मारुती बॅक टू पविलियन. संख्या 13 असताना मात्र पुन्हा एकदा गडीबाद चाल गेलं झालंय. राहुलने इथे मात्र नाराज गेले, मारुतीने नाराज गेलं, बंटीने थोडंसं नाराज गेलं. आता मात्र मैदानात आपण पाहतोय संतोष आणि वैभवची ही जोडी मैदानात आपण पाहतोय. आपला विचार केला तर चांगली जोडी मैदानात पाहतोय आपण. धारोळ संघाचा विचार केला तर एक आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथमध्ये सर्वाधिक सफल आणि घातकी म्हणून ज्याची ओळख असेल हा तोच संघ आपण पाहतोय धारोळ. लिटिल स्टार धारोळ नाव जरी लिटिल असेल तर त्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं क्रिकेट खेळी केली जाते आणि नेहमीच संयमी क्रिकेट खेळले जाते, शांत स्वभावाचं क्रिकेट खेळलं जाते धारोळ संघाच्या माध्यमातून. आणि खूप मोठा हा संघ आहे. खेळाडू वृत्ती ठासून ठासून भरले प्रत्येकी खेळाडूमध्ये या धारोळ संघाच्या खेळाडूंमध्ये. अप्रतिम खेळ नेहमीच त्यांच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच कधी हरले तरी त्यांच्या मनात कधी नाराजगी नसते. कधी मागच्याच आयोजनामध्ये बघितले गेले 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असताना सुशील गोलंदाज होता आणि वाघाजीवाडी बनाम धारोळ असा सामना होता. आणि नक्कीच विचार केला तर गुरुनाथ हा फलंदाज होता. इथे मात्र झेल उडालाय. विशाल होता. विशालच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं शतरक्षण नेहमीच केलं जात आहे. तर त्याच्या आबाकाच्या बाहेर हा चेंडू होता आणि षटकार आणि षटकाच्या मदतीने आपल्या करता संख्या येऊन टेपले 20 या आकड्यावर. 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील 4 ओव्हर मागे या धारोळ संघाच्या अगेन्स्ट. जर सामना जिंकायचा असेल तर विचार केला तर आज कुठेतरी कवी शेंडे यांचीही थोडीशी कमतरता भासते आणि अजय शेंडेची कमतरता भासली जाते. 2 अव्वल दर्जाचे शतरक्षक आणि फलंदाज त्याच्या माध्यमातून नेहमी चांगले शतरक्षण पाहतोय आपण. या दरम्यान काटपेच्या सायने चेंडू चालले, चेंडू अडप लागलाय शेवटच्या मुवमेंटला. इथे मात्र चेंडू आवडतो. 1 धाव तूर कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 1 धाव इथे मात्र अडवली जाते आपल्या संघासाठी. आणि एका धावेचं किती महत्त्व असतं हे मात्र नक्कीच येणार काळावर आपल्याला सांगून जाईल. एका धावेचं महत्त्व काय असतं ते विचारा. एका धावेने हरलेल्या संघाला एका धावेचं महत्त्व काय असतं ते विचारा. 49 या धावसंख्येवर आऊट झालेल्या फलंदाजाला नक्कीच एका धावेचं महत्त्व. एकेरी दुहेरी धाव यालाही प्राधान्य दिलं जाते. या दरम्यान गती व्हेरिएशन गोलंदाज मात्र गोलंदाज आपण पाहतो योगेश आगेवला हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख असेल. याचे APL लीगमध्ये विचार केला तर या योगेशचा नक्कीच आमचं अंबरनाथ प्रीमियर लीग आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग झाली होती. विचार केला तर 5 चेंडू आणि 5 षटकार ठोकण्याची
इतिहास पराक्रम या योगेशच्या नावावर असेल. त्याचा चांगला ताकदीचा फलंदाज आहे, तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे आपण पाहतोय या योगेश अगिवलाला. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉप एज असेल. चेंडू क्षेत्ररक्षक येतील मनोहर डायरेक्ट हिट द्यायचं होतं, डायरेक्ट हिट आला असता तर इथून वैभवला परतावा लागला असता. डायरेक्ट हिट पहिल्यांदा चुकलं जातंय मी म्हणे नरेशच्या शेंडेच्या माध्यमातून. तेही विचारात पडलेत नक्कीच, कारण 3 एष्ट्या आपण चुकलं गेलोय. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण नक्कीच या धारोळ संघाच्या माध्यमातून पाहतोय. अजूनही विचार करताय नरेश शेंडे का हा चेंडू लागला कसा नाहीये. नक्कीच मित्र कुठेतरी नजर थोडीशी भासली गेली. आणि 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 24 धावा. तर 2 ओव्हर समालोचन ऐकूया. आमच्या समेत आम्हाला जॉईंट झाले गेलेत व्हॉइस ऑफ फनवेल दोदानी गावातील एक बुलंद आवाज आमचे जवळील मित्र नानू सांबरी यांना. नक्कीच मनोज सर, आपण विचार केला या ठिकाणी पहिला पूर्वार्ध चालू असताना आपण पाहिला 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धारोळ संघाचा गोलंदाजीवरती 3रा गोलंदाज आपण पाहू शकतोय. कोण आहे? सुशेन. आणि या ठिकाणी मात्र विरकावला चेंडू गली अरे भेटण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र इथे थांबणार नाहीये, मात्र चेंडूला विरकावलाय 6 धावेसाठी. आणि या 6 धावेने मात्र संघाचा विचार केला, धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 30 धावा. म्हणजे पहा या ठिकाणी पहिलाही चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. या ठिकाणी फलंदाजाला माहिती आहे की किती मोठा संघ आपल्या समोर खेळत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये क्षेत्ररक्षक करत असताना धारोळ संघाला पाहतोय आपण. धारोळ संघ या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगली त्यांच्या अंगामध्ये कष्ट आणि मेहनत असते. दर सामन्यामध्ये आपण पाहतोय तितकाच ताकदवान संघ आपण पाहतोय मोहपाडा संघ. या ठिकाणी मात्र उंचावला चेंडू या ठिकाणी मात्र चुकी करतोय मात्र क्षेत्ररक्षक आणि जेल मात्र जमिनीला दान करतोय आणि 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाहीये. अतिशय मेहनत भेटून तर रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली मोहपाडा संघाच्या फलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र पहिल्या षटकार आल्यानंतर या ठिकाणी कमबॅक कसा करायचा तर जेल दिला होता पण जेल या ठिकाणी सुटलाय. 3रा चेंडू या ठिकाणी मात्र खूप जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी 1 धाव. चांगली गोलंदाजी अद्याप मेहतर म्हणे या ठिकाणी धारोळ संघाकडून आपण पाहतोय. खूप चांगली आपण गोलंदाजी पाहतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी प्रयत्न केला, हेलिकॉप्टर उडवलाय. पहा हेलिकॉप्टर कसा असावा तर असा असावा. मनोज सर, आपण काय सांगाल या हेलिकॉप्टर बद्दल? खूप मला आनंद वाटला, या फलंदाजाचं कौतुक करावं वाटेल, काय सांगाल? नक्कीच विचार केला तर नानू सर हा शॉट तर त्याच्यासाठी एक डाव्या हाताचा खेळ आहे. कारण विचार केला तर या हेलिकॉप्टर किंग म्हणूनही या फलंदाजाची ओळख असेल. मागच्याच आठवड्यात एक स्पर्धा झाली होती गावदेवी चषक खरवाईवाडी आयोजित, यातील एक हेलिकॉप्टर शॉट ओमसाई MTC याच्या माध्यमातून हा क्षण टिपला होता. आणि ती व्हिडिओ क्लिप आपण पाहाल नक्कीच इंस्टाग्रामवर ओमसाई MTC या पेजवर. ओटू द नाम सर. नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता म्हणजे मनोज सर, मी म्हटलं होतं की हेलिकॉप्टर कसा असावा तर असा असावा, तर तुम्ही या ठिकाणी लगेचच उदाहरण दिलंय की मागच्या आठवड्यामध्येच त्याने मात्र हा हेलिकॉप्टरचा शॉट मारला होता आणि ती तुमच्याकडे व्हिडिओ आहे. आणि ते खऱ्या अर्थानं तो शॉट मारला मला महेंद्रसिंग धोनीची आठवण आली आणि तो फटका देखील पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र उंचावलाय, उंची जास्त आणि लांबी कमी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार नाही. या ठिकाणी मात्र फलंदाजाला मात्र परतावं लागतंय मोहपाडा संघाचा. या ठिकाणी वैभवला वैभवने या ठिकाणी हेलिकॉप्टर मारला होता, मन जिंकवली होती, पण त्या फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम जे जाळं रचलं होतं धारोळ संघानं त्या मासा मात्र गळाला लागला गेलाय वैभव. त्यांच्याकडे घेऊन जाते पंढर सांबरे. हॅलो, या ठिकाणी लढत चालू आहे मोहपाडा विपक्ष धारोळ. या ठिकाणी नानापैकी जिंकले
दारुण संघानं मात्र क्षेत्ररक्षण निर्णय घेतला आहे. आणि मात्र पहिल्या षटकामध्ये धावा मात्र धावपलकावर धावा लागल्या आतापर्यंत 39 धावा. स्ट्राईकला मात्र खेळपट्टीवर सज्ज बॅटमन देवदास, गोलंदाज मार्कवर गोलंदाज या ठिकाणं आलेला चेंडूला मात्र पाठवून दिलाय. त्या ठिकाणी चुकी केली क्षेत्ररक्षकानं आणि मात्र हा झेल सोडलाय. या झेलची किंमत मोजावी लागेल दारुण संघाला. विचार केला, झेल सोडलाय चांगल्या फलंदाजाचा आणि या ठिकाणं एक धाव सहजरित्या 2 धाव्यांनी संघधाम पोहोचलाय. 41 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. मुपाड संघ मात्र ताकदीची फलंदाजी केली जाते. आतापर्यंत योगेशाने काय हेलिकॉप्टर शॉट मारला होता आणि त्यानंतर त्याला जाळं रचलं होतं दारुण संघानं आणि त्याला बॅक टू पॅव्हलियन केलंय. त्यानंतर फलंदाजी करतोय रोहिदास. या ठिकाणं बॅटची एज, या ठिकाणं एस्टरेक थोडी चुकी करतोय आणि मागे जातोय चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावपलक पुढे ढकलतोय. आतापर्यंत धावा 45 धावा. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. काय फटका केलाय फलंदाज. या ठिकाणी तोच फटका, या ठिकाणी चेंडू सीमापार, बिग 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 षटकार. डीजे खाल्लाय. काय फलंदाज आपल्यातून फलंदाजी केली जाते रोहिदासच्या माध्यमातून. आणखी एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो देखील 1 बॉम्ब सीमा 4 या चौकाराच्या सहाय्यानं धावपलक पुढे ढकलला जातोय. 55 धावा धावपटलावर लागल्या जातात. देवदास फलंदाजासाठी तयार. काय आपल्यातून फटकेबाजी केली जाते देवदासच्या माध्यमातून. ज्याचा झेल सोडला होता आणि त्या झेलची किंमत आता मोजावी लागेल दारुण संघाला. विचार केला, 3 मोठे फटके लगोपाठ मारले त्या फलंदाजानं. आणखी एक फलंदाज सध्या आणखी एक मोठं फटका आलाय. त्या ठिकाणी मात्र झेल होता, थोडीशी चुकी होते आणि या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसरीसाठी आणि तिसरी सुद्धा धाव सहजरित्या पूर्ण केली जाते मोपाडी संघाची. आतापर्यंत धावा धावपटलावर विचार केला 58 धावा लागल्या गेले मोपाडी संघाच्या. अनिकेत मात्र मार खातोय थोडासा गोलंदाजीवर. थोडंसं नियंत्रण टेबल लागेल गोलंदाजीवर. पुन्हा एकदा त्या ठिकाणं चौकार येतोय. 1 बॉम्ब चौकार. या चौकारच्या सहाय्याने मात्र धापटलावर धावा लागल्या गेल्यात. 62 धावा झाल्यात आणि विजयासाठी दारुण संघाला मात्र 63 धावेचे आव्हान ठेवलंय मोपाडे संघानं. डीजे
मित्रांनो, शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत सामन्याचा विजय संपन्न करता येत नाहीये. दोन्ही संघ या ठिकाणी तयार झालेत. क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं सजलं गेले. मोपाड संघाचा विचार केला ना तर मागाची एक सामना जिंकून आलाय. दोन्ही संघाला सहज आणि सहज रीतीने मात्र इथे मात्र हरावा लागले होतं. तो संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतो. क्षेत्ररक्षक करत असताना मोपाड संघ अतिशय चांगलं वेगवान गोलंदाज त्यामध्ये आपण पाहू शकतोय. राहुल, तर पहिला गोलंदाज आपण पाहू राहुल उर्वेला. मोबाड संघाचा गोलंदाज आपण अतिशय चांगला वेगवान गोलंदाजी मगाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली. आता ही ती गोलंदाजी करेल का? पहिला चेंडू टाकण्यासाठी अर्थ तयार झालाय. मोठा फटका इथे पहा. पहिला चेंडू कसा खेळायचा श्री गणेश केलाय राहुल हिरेचा आणि चेंडू मात्र इथून विरकावून दिलंय. मात्र सीमा लगत दणदणीत आणि सनसनीत चौकार. डीजे षटकार. आणि ते परिस्थितीची फलंदाजी केले. तो या ठिकाणी बॅटची एज यष्टीरक्षक चुकी करत नाहीये. सुनील शेंडेला मात्र मैदानाच्या बाहेर परतावा लागतंय. पहिलं फलंदाज मात्र बाद होतोय दारोळ संघाचा. सुनील शेंडे बॅक टू फॅलन. डीजे ट्रॅक एंडला आपण पाहू शकाल जितेंद्र. तर काय गोलंदाजी आपण पाहू शकतोय. दर्जेदार गोलंदाजी पाहायला गेलं. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय राहुल हिरे. काय गोलंदाजी आपला गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा मात्र खालच्या यानं गेला. चेंडू मात्र निर्धार चेंडूची सांगता झाली. नक्कीच मनोज सर, आपण मगाशीच म्हटलं ना की खेळाडू पेक्षा प्रेक्षक वर्गांना मात्र जास्त ताण असते सामन्याची. ती ताण देखील या शेवटच्या चेंडूपर्यंत येईल का? मगाशीच आपण उल्लेख केला होता. इथे मात्र चेंडूला मात्र भिरकावलाय. साईडला चेंडू गल्लीबाणमध्ये चेंडू मात्र सीमा लगत फेकला गेलाय. दणदणीत या ठिकाणी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला दारोळ संघाचा. तर 10 धावा. डीजे नक्कीच या ठिकाणी मात्र चौकार आलाय. चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. डोक्यावरून चेंडूला भिरकावलंय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा त्या सत्राला चेंडू मात्र जमिनीला गुदगुले करून चेंडू गेलाय. दणदणीत आणि सनसनीत चौकार. नक्कीच आपण विचार केला तर या ठिकाणी 14 धावा डबल करू लागल्या गेल्या दारोळ संघ. फलंदाजी करत असताना दुसऱ्या पूर्वार्धामध्ये या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला. चेंडू उचलील फेकेपर्यंत एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावेनं मात्र धावफलकाचा विचार केला तर 15 धावा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकाचा विचार केला. एक बाद असताना दारोळ संघ 15 या धावसंख्येवर. डीजे आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही. सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही. सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही. सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही. सातांची आगरी कोल्यांची. थँक्यू डीजे. या ठिकाणी सामना चालू मोपाडा बनाम दारुल संघ. 63 धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी फलंदाज पहिला सुनील शेंडेला माघारी परतावं लागलंय. दुसरा फलंदाज मात्र अनिल शेंडे आणि जितेंद्र शेंडे या ठिकाणी फलंदाजी करत असताना गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज वैभव वाघला पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर
स्टाईल फलंदाज जितेंद्र शेंडे ज्यानं 2 चौकार दाखवून दिले आपल्या बॅटमधून आणि तो स्ट्राईकला फलंदाज असेल. पहिला चेंडू टाकण्याचा सज्ज वैभव वाघला पाहू शकाल. या ठिकाणी चेंडू सीमा पार एक बिग 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 षटकार डीजे. फटका केलाय जितेंद्र शेंडे याच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज वैभव वाघला पाहू शकाल. मोठा फटका आल्यानंतर थोडंसं कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला आणि तोच कमबॅक करताना त्या ठिकाणं मात्र या ठिकाणं जितेंद्रसाठी जाळं रचलं होतं. त्या जाळ्यामध्ये जितेंद्र शेंडे अडकलाय आणि दुसरा गडी गारद झालाय दारुल संघाचा. जितेंद्र शेंडे बॅक टू पॅव्हिलियन. कल्ली पॉइंट मध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चिकूक येतोय आणि या ठिकाणी चेंडू आडवेपर्यंत 1-2 धावा सहजरित्या या 2 धाव्यांनी संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावर धावा लागल्यात 23 धावा. गोलंदाज तयार. वैभव वाघला पाहू शकाल काय आपल्यातून गोलंदाजी केली जाते. स्ट्राईकला फलंदाज अनिल शेंडेला पाहू शकाल. आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू देत नाहीये. काय गोलंदाजी केली जाते वैभव यांच्याकडून. एकही मोठा फटका खेळू देत नाहीये. फलंदाजाला जकळून ठेवले फलंदाजाला. अनिल शेंडेला मात्र मोठे फटके खेळावेच लागतील कारण विजयाची छाप सोडायची असेल तर मोठे फटके दाखवावे लागतील. मोपाड संघावर हल्ला चढवा लागेल आणि त्या ठिकाणी मात्र हा निर्धाव चेंडू कुठल्याही प्रकारचे रन घेता येणार नाहीये. विचार केला फलंदाजा कुठलाही मोठा फटका मारू देत नाही. काय गोलंदाजी केली जाते वैभवच्या माध्यमातून. स्टाईल फलंदाज अनिल शेंडेला मात्र या ठिकाणी भर उन्हामध्ये पंचांची कवायत चालू आहे आणि या ठिकाणी वाईट धाव. 1 धावनी संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला 24 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात दारुल संघाच्या. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज वैभव वाघला पाहू शकाल आणि या ठिकाणी मोठा फटका मारलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक राहुल हिरवे थोडीशी चुकी करतोय. हा ना चौकार 1 बाउंस सीमा पार 4 धावा डीजे.
चेंडू मात्र हातामध्ये आला नाही, ती वेळ नव्हती म्हणून हा झेल सुटला गेला. मित्रांनो, क्रिकेट आहे, प्रति उत्तर देण्याचं काम या ठिकाणी दारोळ संघ कसा करावा दुसऱ्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना एक काम देखील दारोळ संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन्ही संघ मोठे ताकदीवान संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय काचगावच्या मैदानावर. ठिकाणी तिसरा षटक टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. इथे मात्र ऑफसाईडला खेळायचा होता, पंच या ठिकाणी आमच्याकडे वळतील की खराब चेंडू. या अवंतर धावेनं मात्र संघाचा धावफलक पुढे सरकलाय 29 या धावसंख्येवर. पहा या ठिकाणी मात्र थोडीशी दडपण दोन्ही संघावर आहे मित्रांनो. 12 चेंडूमध्ये 34 धावेची गरज असताना सामना कोण जिंकेल तेही पाहणं गरजेचं ठरेल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चालू आहे, अटॅक चढवण्याचा प्रयत्न, पण तितकाच चतुर्याची गोलंदाजी आहे मोपाडा संघाकडून, तितकीच ताकदवान फलंदाजी आपण पाहतोय धारोळ संघाच्या मधोमध आपण पाहू शकता. शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा पाहू शकाल. ते काम या ठिकाणी धारोळ संघ करेल का, आणि करणं गरजेचं आहे. आपल्याला सामना जिंकायचा आहे, हारा कोणाला पसंत नसते हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि या ठिकाणी मात्र हे खेळाडू उड्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक ठिकाणी आहे आणि या ठिकाणी चुकी करणार नाहीये. थोडंसं मात्र थ्रो मध्ये गतिबद्ध केला होता आणि या ठिकाणी एक धाव, एका धावे इतर मिळणार नाहीये. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरकलाय 30 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी, आपला दोन गोलंदाजी आणि तितक्याच दर्जेदार गोलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली होती. तर ते थोडंच मात्र इथे मात्र खराब चेंडू येईल का, पंचाचा इशारा. इथे नो चेंडू, पंच वळतील आमच्याकडे, नो चेंडू. पंचांचा इशारा आला, इथे नो चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतील की फ्रीट चेंडू. म्हणजे पहा संधी कशी असावी, तर उघडा डोळे पहा नीट, उघडा डोळे पहा नीट. आणि या पुढील चेंडू असेल फ्रीट. प्रेक्षकांची नजरा लागल्या गेल्यात, कुठल्याही क्षणाला मात्र फलंदाजांनी फलंदाजी करावी, फक्त धावशीत होईल. चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला फिरकावलाय चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण चेंडू मित्रांनो फिरीट असेल त्यालाही माहिती आहे. पण या ठिकाणी जेल एक अतिशय कॅरी केला होता, पण या ठिकाणी खराब या ठिकाणी गोलंदाजाने मात्र त्याला नरेशा केलाय. फिरीट चेंडूवर मात्र फलंदाज या वेळेला बाद झाला. पहा, मोठा फटका लावायचा होता, फिरीट होता, त्याला माहिती होता, क्षेत्ररक्षकालाही माहिती होता, गोलंदाजालाही माहिती होता की फिरीट चेंडू आहे. दोन धावेनं मात्र संघ धावफलकावर पोहोचला गेलाय 31. इथे मात्र पुन्हा एकदा उंचावलाय चेंडू, उंची जास्ती लांबी कमी, क्षेत्ररक्षक पळतोय तितक्याच वेगाने. या ठिकाणी मात्र थोडंच मात्र खंबल झाले दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध. या ठिकाणी मित्रांनो एकामेकाला कॉल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, दुखापत होईल असं करू नका मित्रांनो. इतका जोशानं मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक धावले होते. या ठिकाणी मात्र पाणी जाऊ दे मैदानामध्ये, आयोजक आपण विनंती करा. इथे दुखापत चालू काहीतरी झालं या ठिकाणी. क्षेत्ररक्षक करत असताना इथे अत्यंत चांगली मेहनत केली होती, झेल टिपायचा होता, कारण हा बंटी आणि वैभव होता त्या ठिकाणी. तर 12वा खेळाडू जायचा आहे मित्रांनो. दुखापत झाली आपल्या क्षेत्ररक्षकाला, अतिशय चांगली मेहनत करण्याचं काम या ठिकाणी. मित्र म्हणून सर मगाशी आपण उल्लेख केला होता की सामना गोलंदाज आणि फलंदाजाच्या जोरावर नसतोय, तर क्षेत्ररक्षकाच्या जोरावर असतोय. आणि तो आपला तरुण या ठिकाणी पूर्ण जीव धोक्यात घेऊन मैदानात खेळत असताना आपण पाहतोय आपल्या जरी नावासाठी नाहीये, आपल्या गावासाठी खेळतोय. हे काम या ठिकाणी दाखवून देण्याचं काम या ठिकाणी मात्र मुबारक संघ करतोय. चला 12वा खेळाडू जायचा आहे, आतमध्ये जायचंय. विशालला मात्र इथे दुखापत झाली आणि तो मैदानाच्या बाहेर येतोय. तर 12वा प्रतिनिधी बंटी मैदानाच्या बाहेर येतोय. थोडीशी दुखापत इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी खंफ्याल झाले. 12वा प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतोय. किती बॉल आहेत बाकी, दोन चेंडूंचा खेळ. तिसऱ्या षटकाचा विचार केला, 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बॅलन्स असेल. एक मिनिट, पंच 2 चेंडू आहेत, शेवटचे 2 चेंडू, 2 आहेत, 2. पहा या ठिकाणी 8 चेंडू आणि विजयासाठी दारोळ संघाला 28 धावेची गरज.
8 चेंडू 28 धावेची गरज असताना धारोळ संघाचा फलंदाज अनिल शेंडे स्ट्राईकला ते ज्या फलंदाजाचा जेल सोडला होता ना मागच्या शेवटच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेल सोडला होता तो फलंदाज अनिल शेंडे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं दादागिरी करण्याचं काम करतोय. क्रिकेटमध्ये दादागिरी करावंच लागते फलंदाजी करत असताना किंवा गोलंदाजी करत असताना. ते काम येते आपल्याला संघाच्या आणि पाठराखाची मन जिंकण्यासाठी. या ठिकाणी 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा फरकावलाय चेंडू आणि क्षेत्ररक्षक चुकी करतोय. जेल तर मात्र जमिनीला दान झालंय. इतका सोपा जेल होता मित्रांनो तरी या ठिकाणी जेल जमिनीला दान झाले. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता थोडासा खंबल झाला. इथे थ्रो या ठिकाणी 2 धावा. या 2 धावेने मात्र संघाचा विचार केला 37 या धावसंख्येवर. 7 चेंडू विजयासाठी 26 धावेंची गरज. पहा या ठिकाणी पाठोपाठ 2 जेल या क्षेत्रक फलंदाजाचं जमिनीला दान केल्यानंतर अनिल शेंडेचा जेल सोडलाय. ते मात्र किंमत मोजावी लागेल का. 7 चेंडू विजयासाठी 26 धावा. एका बाजूने मोहपाडा तर एका बाजूने धारोळ संघ. सामना कोण जिंकेल पाहण्या गरजेचं ठरेल. इथे मात्र फिरकावचा होता चेंडू मात्र समजला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता पंच आमच्याकडे वळून सांगतात की 3रा षटक मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धात संपला गेलाय. तर विचार केला 6 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धाव्यांची गरज पाहिजे तेवढ्या. तर दोन्ही संघाला विनंती असेल मोबाईल संघाला विनंती असेल आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पटापट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. धारोळ संघ मैदानाच्या मध्ये फलंदाजी करत असताना वाट पाहतात की आम्हाला इथे 6 चेंडू खेळायचे आहेत आणि 26 धावा काढायचे आहेत. ते काम करायचं आहे धारोळ संघाला आणि ती करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये किती तुटावं लागेल आणि किती झुंजावं लागेल तेही काम इथे करावं लागेल. मी तर म्हणे ना मनोज सर आपण म्हणतोय ना की पैंजण चांदीची असो की सोन्याची असो पैंजण चांदीची असो की सोन्याची असो ती पायातच टाकली जाते. टिकली 2 रुपयाची असली तरी ती कपाळाला लावली जाते कपाळालाच लावली जाते. मनोज सर आपण काय सांगाल 6 चेंडू आणि 26 धावची गरज असताना. नक्कीच विचार केला तर दोन्ही बाजूने एकाच ताकदीचे दोन्ही संघ आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय तर विचार केला तर संतोषला येतोय आणि क्षमता आहे गुणवत्ता आहे ठासून ठासून भरले गेले दोन्ही फलंदाजांमध्ये. विचार केला तर अद्यापर्यंत 2 झेल अनिल शेंडेचे सोडले गेलेत. ज्याला म्हटलं जातं ठाण्याचा ठाण्या वाघ या अनिल शेंडेचा आणि जेवढा ताकदीचा फलंदाज समोर उभा आहे योगेश आगेवला ज्याचं मी वर्णन केलं होतं एप्रिल पर्वामध्ये ज्याने 5 चेंडू आणि 5 षटकार तब्बल ठोकून काढले होते. तीच फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. विचार केला तर येणारे 6 चेंडू आणि तब्बल 26 या धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू 26. पहिला चेंडू इथे मात्र टॉपेज आणि डॉट डिलावरी. आत्ता मात्र 5 चेंडू आणि 5 मोठे फटके खेळावे लागतील. 1 चौकार 4 षटकार. चेंडू पुन्हा एकदा टॉपेज असेल झेल इथे मात्र खूप महत्वाचा. वारंवार वेगवेगळे चेंडू फेकले जातात. पहिला चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यानंतर हा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला फेकून द्यायचं होतं आउट ऑफ द स्टेडियम मात्र प्रयत्न फसला गेला आहे. आता समीकरण असेल उर्वरित 4 चेंडू आणि 26 धावसंख्येचं. या फिल्डरने
कंपल्सरी चेसिंग असल्याकारणे हा सामना इथे मात्र सोडावा लागेल. एखादा 9 चेंडू त्यावर एखादा चौकार आला तर पूर्णपणे शिरकाव केला जाईल या धारोळ संघाच्या माध्यमातून. थोडासा बॅकफुटला फेकून दिलाय. अजूनही अनिल मैदानात असेल. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव घेतली जाईल. यात मात्र 3 मात्र शंका नसेल. येणार 3 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज असेल. 3 चेंडू 3 षटकार आले तरी 18 धावा एक पडल्या जातील आणि इथून मात्र सामना सोडावा लागेल या धारोळ संघाला. मात्र एखादा 9 चेंडू आणि त्यावर एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव. 3 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज असेल. जिथून मात्र जितेंद्र बाद झाला गेला. थोडंसं बॅकफुटला आला होता हा संघ. सुनील शेंडे यांच्या बॅटमधनं एक षटकार पाहिला होता आणि एक ही चेंडू इथे मात्र ब्लॉक कॉलमध्ये सुंदररित्या हेलिकॉप्टर शॉट खेळून काढला जातोय. उर्वरित समीकरण असेल 2 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल. सामना फिनिश केला जातोय. तर दुग्धाणी रमेश या संघाचा कर्णधार आपण आमच्या समोर लगेचच उपस्थित राहायचा. या दरम्यान हा चेंडू इथे मात्र चुकीचा फेकला होता. वैभव जातील चेंडूवर. स्क्वेअर लेग बाउंड्रीमागे चेंडू जातोय. येणारा चेंडू 1 आणि 20 धावसंख्येची गरज असेल. प्रयत्नार्थी परमेश्वर ते मात्र बघितलं गेलं तर चांगला खेळ या मोपाडा संघाच्या माध्यमातून आडलाक असेल. लिटिल स्टार धारोळ संघ विश ऑल द बेस्ट मोहपाडा संघासाठी. नक्कीच जोरदार टाळ्या वाजवल्या गेल्यात पाठीराखे संघाचे आपण पाहिले गेले तर या मोहपाडा संघाचे अनिल असतानाही हा सामना सोडावा लागला इथे मात्र धारोळ संघाला, कारण बऱ्याच टाईम नॉन स्ट्राईक इंडला होता.